नमस्कार मित्रांनो. आदिवासी विकास विभाग भरती 2026 बद्दल उमेदवारांसाठी खूप मोठी अपडेट आहे. चौकीदार पदासाठी एकूण 416 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उमेदवारांच्या मनात आहे. या भरतीमध्ये किती अर्ज येऊ शकतात? कॉम्पिटिशन किती स्ट्रॉंग असणार? आणि कट ऑफ किती जाऊ शकतो? मित्रांनो, सध्या अर्ज प्रक्रिया सुरू असल्यामुळे फायनल अर्ज संख्या अजून क्लिअर नाही. जेव्हा अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हाच एक्झॅक्ट किती फॉर्म आले हे समजू शकते. पण 416 जागा असल्यामुळे आणि पात्रता 10वी असल्यामुळे या भरतीला मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते. कट ऑफ बाबत बोलायचं झालं तर कट ऑफ फक्त अर्ज संख्येवर ठरत नाही. कट ऑफ ठरतो वेकन्सी किती आहेत, एक्झाम लेवल कसा आहे, किती कॅन्डिडेट्स एक्झामला येतात आणि कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन किती आहे यावर. म्हणून फक्त जागा पाहून ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका आणि अर्ज जास्त येतील म्हणून टेन्शन पण घेऊ नका. तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता सिलेबस, प्रिव्हियस पॅटर्न आणि बेसिक तयारी सुरू करा. अर्ज करताना नाव, जन्मतारीख, कॅटेगरी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि डॉक्युमेंट्स नीट चेक करा. एक छोटी चूक पुढे हॉल तिकीट किंवा सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम करू शकते. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. वेबसाईट स्लो होणं, पेमेंट इश्यू किंवा डॉक्युमेंट अपलोड प्रॉब्लेम येऊ शकतो. आदिवासी विकास विभाग चौकीदार भरतीची अर्ज संख्या, एक्सपेक्टेड कट ऑफ, हॉल तिकीट आणि एक्झाम अपडेटसाठी रावीस करिअर अड्डाला सबस्क्राईब करा. तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला का? कमेंटमध्ये चौकीदार भरती नक्की लिहा.